हाय मैत्रिणींनो, नमस्कार। अर्चना's आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात आपण महालक्ष्मी मातेची पूजा सर्वजण करत असतो। तर या पूजेसाठी आपल्याला खूप तयारी करावी लागते। म्हणजे अगदी गुरुवारच्या अगोदर आपल्याला ज्वेलरी, जर कोणी फक्त नारळ आणत असेल तर नारळ किंवा मुखवटा आणत असेल तर ते मुखवटे, ज्वेलरी असं सर्व साहित्य आणावं लागतं। आणि ही सर्व तयारी आपण जर अगोदर केलेली असली तर आपली पूजा अगदी लवकर अशी। त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारे आपण कोणती ज्वेलरी कशी वापरायची आहे सर्व सांगणार आहे। आणि मी आपल्या या शॉपिंग ब्लॉगमध्ये काय काय खरेदी केलेली आहे तर मी आज तुम्हाला तीच दाखवणार आहे आणि तुम्ही सुद्धा ती खरेदी करू शकता। तर खरेदी कशी करायची, म्हणजे तुम्ही ती ज्वेलरी कशी निवडू शकता, देवीची साडी आहे ती कशी निवडायची, मुखवटे कसे आहेत तर कसे निवडावे, याच्या बाबतीत संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा जेव्हा तुम्ही खरेदीला जाल तर तेव्हा तुम्हाला आयडिया आलेली असेल की आपल्याला हे असं घ्यायचं आहे आणि किती किमतीला मिळेल। मी मातेच्या पूजेसाठी आपण कोणती ज्वेलरी आणलेली आहे ते तुम्हाला दाखवते आणि ज्वेलरी कशी निवडायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर हे पहा, अशी आपल्याला एक ठुशी छान अशी दिसते। हे पहा, तर अगदी ही स्वस्त आहे, पण तुम्ही घेताना जरा चांगल्या क्वालिटीची घेतली तर तुम्हाला ती छान अशी वापरायला मिळते। कारण अगदी 10 ते 20 रुपयाला ज्या वस्तू मिळतात तर त्या सुद्धा म्हणजे आपण घेतल्या तर त्या लगेच काळ्या पडतात किंवा ठेवणीमध्ये राहत नाही। म्हणजे पुढच्या वर्षीसाठी किंवा मध्ये आपल्या महालक्ष्मी मातेच्या पूजेसाठी 2-3 वेळा तर आपल्याला पूजेला लागतातच, तर तेव्हा त्या वापरात येत नाही। म्हणून थोडेसे म्हणजे तुमच्या मर्जीने तुम्हाला किती पैसे खर्च करायचे असेल, पण वस्तू चांगलीच घ्या। आता हे पहा, तर ही अशा प्रकारे मी ठुशी घेतलेली आहे। तर ही सुद्धा छान आहे। हे पहा, अगदी आपल्याला हवी तशी आपण छोटी मोठी करू शकतो। ही बोरमाळ आहे, तर आपल्या देवीसाठी ही ज्वेलरीमध्ये असतेच। आता ही सुद्धा हे पहा, अशा प्रकारे ही माळ आहे, तर ही सुद्धा आपण देवीला घालतोच। अगदी छान अशी आहे। आणि ही एक लक्ष्मी हार आहे, तर यामध्ये सुद्धा छोटी आणि मोठी अशी सुद्धा येतात। हे पहा, तर ही सुद्धा खूप छान आहे आणि रिझनेबल रेटमध्ये आहे। अगदी 100 रुपयाला ही आहे। तर तुम्ही एकाच दुकानामध्ये सर्व ह्या ज्वेलरी वगैरे खरेदी करणार तर तुम्हाला त्या रिझनेबल रेटमध्ये सुद्धा करून देतात। म्हणजे सिंगल घ्यायला गेला तर तुम्हाला 100 रुपयाला मिळेल, पण अगदी तुम्ही ज्वेलरी सर्व एकत्र घेतली तर तुम्हाला ही 70 ते 80 रुपयापर्यंत सुद्धा मिळू शकते। आणि हा जो एक सेट आहे देवीचा, तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल, तर हा मी मागच्या वेळेसच आणलेला होता। हे पहा, अगदी सुंदर आहे। तर असं तुम्ही थोडीशी इन्व्हेस्ट केली तर हे छान अशी ज्वेलरी तुमच्याकडे परमनंट अशी राहू शकते। आणि यासाठी अगदी छान असे बॉक्सेस सुद्धा येतात, त्यामुळे तुमची ज्वेलरी सुद्धा छान राहते। आणि हे मी आपली छोटी मूर्ती असते त्या मूर्तीसाठी अशी अगदी हे 10 ते 20 रुपयापर्यंत असे छान मोत्यांचे हार मिळतात। तर यामध्ये तुम्हाला असे मोठे आणि हे छोटे मोती अशा प्रकारे मिळतात। म्हणजे तुमची मूर्ती किती छोटी मोठी आहे त्या प्रमाणात तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता। तर पहा, अशा प्रकारे आता मार्केटमध्ये छान असे हे कमळाचे आसन आलेले आहेत। मागच्या वर्षी ह्याची प्राइसेस खूप जास्त होत्या, त्या मानाने यावर्षी कमी आहेत। तर इथे तुम्हाला प्रत्येक साईज म्हणजे अगदी 2 ते 3 साईजपासून तुम्हाला अशा प्रकारे मिळतील। तर मला ही छान वाटली साईज, म्हणजे अगदी आपण छान असं हे ठेवू शकतो, म्हणून मी ह्या एक साईजचं हे आणलेलं आहे। हे पाहू शकता तुम्ही। तर छान असं हे 60 ते 70 रुपयापासून सुरू होतात, त्याप्रमाणे याच्या साईज मिळतात। तर तुम्ही हे सुद्धा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, हे वेल्वेटमध्ये आहे। तर हे पहा, हे सुद्धा खूप सुंदर आहे। हे सुद्धा सुंदर आहे। तुम्हाला जर हे छान वाटत असेल तर तुम्ही हे घेऊ शकता। आणि अगदी तुम्हाला छान असं डेकोरेटिव्ह हवं असेल वेल्वेटमध्ये तर हे असं छान आहे। हे पहा, दोन्ही। तर तुम्हाला जे योग्य वाटेल, तुम्हाला तुमच्या मूर्तीसाठी जे योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता। यामध्ये सर्व साईजेस उपलब्ध आहेत, म्हणजे त्या तुम्हाला मिळून जातील। आता मी देवीसाठी कोणत्या साड्या घेतलेल्या आहेत, कोणते ड्रेसेस घेतलेले आहेत, तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्या असतीलच की संपूर्ण कोल्हापुरी साजपासून ते मस्तानी म्हणजे पूर्ण सर्व साड्यांमध्ये अगदी साधी नऊवारी सुद्धा आहे आणि सर्व साज आहेत।
तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिल्यावर आयडिया येईलच की मार्केटमध्ये जाताना अगदी तुम्ही व्हिडिओ पाहूनच जा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर हा पहा, अशा प्रकारे आम्ही एक छान मोठ्या साईजचा असा हा साज आणलेला आहे, म्हणजे हा साडी आणलेली आहे. तर ती व्हिडिओ करण्यामागचं कारण हेच की मैत्रिणींनो, तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाणार तर तुम्हाला आयडिया आलेली असेल की कशा प्रकारे कलर्स आणि कोणकोणत्या साड्या देवीसाठी अवेलेबल आहेत आणि कशा प्रकारे आहेत. तर हे पहा, अगदी सुंदर अशी ही आहे, हे पहा. आणि साईजसुद्धा मी मोठी घेतलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला 7, 9, 12 अशा छान अशा साईजेस अवेलेबल मिळतील. हे पहा, अगदी सुंदर आहेत आणि यावर हा असा दुपट्टासुद्धा येतो, सुंदर आहेत. आता हे म्हणाल, अशा ड्रेस घेतल्यावर तुम्ही यावर एखादी कॉमन ज्वेलरी घ्या, म्हणजे ती तुम्हाला सगळ्या ड्रेसेसवर येईल. आता हा सुद्धा त्या दादांनी अगदी 350, 400 की 450 रुपये सांगितलेला होता, पण त्यांनी आपल्याला अगदी डिस्काउंट करून खूपच म्हणजे 300 रुपयापर्यंत हा दिलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, किती छान असा आहे. तर हा एक वेगळा आहे. आणि हा पहा, हा सुद्धा अजून एक छान असा ड्रेस आहे. अशाच बॅगमध्ये तुम्ही हा पुसून ठेवू शकता. हे पहा, आता मी हे कलरसुद्धा निवडताना असे कलर निवडलेले आहेत की हे छान असे उठून दिसतात. हे पहा, अशा प्रकारे हा आहे. म्हणजे तुम्हाला अगदी हे ड्रेस घेताना 50 रुपयापासून तुम्हाला हे 700 ते 800 रुपयापर्यंत ह्यांच्या साडी अवेलेबल आहेत. जशी तुम्ही साडी घेणार तशी आहेत आणि कलरसुद्धा खूप सुंदर आहेत. हे पहा, अगदी छान आहेत. म्हणजे हा माझा उद्देश असा की हे ड्रेस दाखवताना तुम्हाला की तुम्ही मार्केटमध्ये जाणार तेव्हा तुम्हाला असे छानपैकी ड्रेसेस पाहता येतील. हे पहा, ही सुद्धा महालक्ष्मीच्या अशा प्रकारे हे छापील प्रिंट मिळते. यामध्ये सुद्धा लहान मोठी साईज मिळते, तुम्हाला कशी हवी तशी तुम्ही घेऊ शकता. हे पहा, आणि याला असा स्टँडसुद्धा येतो, म्हणजे हे ठेवायला सुद्धा अगदी छान असा आहे. पहिला आपण एखाद्या पुस्तकाची किंवा या पुस्तकाची अशा प्रकारे ही प्रिंट ठेवायचो. हे पहा, अशा प्रकारे. पण ते प्रिंट ठेवायला राहत नसायची किंवा असं कशाला तरी टेकू द्यायला लागत होता, पण ह्या स्टँडने अगदी छान असं हे आपलं हे राहून जातं. तर अशाच प्रकारे आता आपल्या मार्केटमध्ये छान अशी तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. मध्ये ही पहा, अशा प्रकारे ही महालक्ष्मी व्रताची बुकं आलेली आहेत. तर ही बुकं खूप छान अशी आहेत. यामध्ये कथासुद्धा अगदी छान दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, आणि छान मोठ्या अक्षरामध्ये दिलेलं आहे, सुटसुटीत दिलेलं आहे. हे पहा, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे बुक घ्या. बुक खूप छान असं आहे. तर मी सुद्धा ही अशाच प्रकारे बुकं आणलेली आहेत, कारण ते बुक आहे ना, तर त्यामध्ये कधी कधी काय होतं ना की पूजेमध्ये किंवा जी कथा आहे त्यामध्ये थोडासा फरकसुद्धा आहे किंवा अगदी अक्षरसुद्धा खूप लहान असं आहे. हे पहा, अशा प्रकारे. तर खूप छान असं तुम्हाला प्रिंट वगैरे हवी असेल तर तुम्ही यावेळेस या पूजेसाठी अशा प्रकारचे बुक नक्की वापरा. मला छान वाटली म्हणूनच मी तुम्हाला ती सजेस्ट करते आहे. हे पहा, महालक्ष्मी मातेचा अशा प्रकारे छान सजवलेला मुखवटा मिळतो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे अगदी 50 ते 100 रुपयापासून देवीचे मुखवटे सुरू होतात. त्यामध्ये तुम्हाला सजावट केलेला म्हणजे साधा मुखवटासुद्धा मिळेल किंवा अशा प्रकारे सजवलेला सुद्धा मिळेल. पण असे मुखवटे घेण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे बॉक्स पॅकिंगमध्ये मिळतात. आणि हे प्रकारे हा महालक्ष्मी मातेचा मुखवटा आहे. तर यामध्ये अगदी छान असं सजावट केलेलं आहे आणि तुम्ही बिना सजावटचा सुद्धा तुमच्याकडे येतो. कसा आहे तुम्ही तुम्हाला दाखवते. आता मी हा मल्टी कलरमध्ये घेतलेला आहे, म्हणजे अगदी आपला जो देवीचा साड्यांचा कलर कोणताही असेल तर तो यावर मॅच होणार, म्हणून मी अशा प्रकारे हा मल्टी कलरचा घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये एकाच कलरचा सुद्धा घेऊ शकता आणि सुंदर असा आहे. हे पहा, यामध्ये सगळे ज्वेलरी घातलेली आहे. तुम्हाला इथे फक्त नथ घालायचे आहे. हा आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे. म्हणजे हा 400 रुपये ते दादा म्हणत होते, पण 250 रुपयाला त्यांनी आपल्याला दिलेला आहे. हा पहा, किती सुंदर आहे की नाही. तर अशा प्रकारे ज्वेलरीमध्ये तुम्ही थोडीशी इन्व्हेस्ट केली तर हे छान असे राहून जातात. आणि हे पहा, अगदी तुमची पूजा झाल्यावर सुद्धा तुम्ही पुसून हा छान असा ह्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवू शकता. सुंदर असा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले सुद्धा असतील. हे पहा, अगदी छान असा हा सुद्धा मुखवटा आहे. हे पहा, किती छान असं हिची सुद्धा सजावट केलेली आहे. हे पहा, अगदी सुंदर आहे. तुम्हाला मी दाखवतो, अगदी सुंदर आहे.
तुम्हाला दिसत असेल तर इथे मागच्या मुखवट्यामध्ये नथ नव्हती, इथे नथ सुद्धा घातलेली आहे. म्हणजे फक्त आपल्याला हा मुखवटा अशाच प्रकारे लावायचा आहे. हे पहा, आणि सर्व हे केलेलं आहे हे पहा अशा प्रकारे. तर हा सुद्धा अगदी 700 ते 800 रुपये म्हणतात, पण आपल्याला कमी किंमतमध्येच त्यांनी दिलेला आहे. आणि हा अगदी छान असा म्हणजे बॉक्स पॅकिंगमध्ये येतो, त्यामुळे तुमचं सर्व ज्वेलरी यामध्ये अशी राहते. आणि तुम्हाला बाकी कोणत्या ज्वेलरीची किंमत किंवा मुखवट्याची किंमत हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अशा प्रकारे कलर कॉम्बिनेशन मॅच करूनच मी घेतलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की कशा प्रकारे मुखवटा किंवा साडीचा जो कलर आहे, ड्रेस आहे, तो तुम्ही घेऊ शकता. खूप छान असा हा दिसला. गुरुवारचे जे पूजेचे व्हिडिओज आहेत तर ते नक्की पहा. अशा प्रकारे हा छोटा पाट म्हणजे सिल्वर कोटिंगचा मी पूर्ण सेट असा घेतलेला आहे. आता हा मी मला हवा होता म्हणून घेतलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करायचा म्हणून मी तुम्हाला दाखवते की तुम्ही हा पूजेसाठी घ्यावाच असं माझं म्हणणं नाही आहे, पण मला छान वाटला तर मैत्रिणींसोबत शेअर करावा म्हणून मी शेअर करते. तर हा अगदी सुंदर असा पाट आहे. यामध्ये सुद्धा अगदी छोट्या छोट्या साईजसुद्धा येतात, मी अगोदर घेतलेल्या आहेत. आणि हो, हे काळं पडत नाही, त्यामुळे हे वापरायला खूप छान असं आहे. हे पहा, तर अशा प्रकारे आपण हा यावर कलश ठेवू शकतो. सुंदर असा आहे. हे पहा, कलश आहे. आपण हे अशा प्रकारे समई ठेवू शकतो. म्हणजे तुम्हाला छोट्या साईजमध्ये हवा असेल तर अशा प्रकारे छोट्या साईजमध्ये घेऊ शकता. आणि अशा प्रकारे हा दिवासुद्धा येतो. अगदी रिझनेबल रेटमध्ये आहे, म्हणजे हा अगदी 30 ते 40 रुपयापर्यंत असेल. अशा प्रकारे हा दुसरा दिवासुद्धा आहे. म्हणजे हे मी हे दिवे आणलेले आहेत. तर हा सुद्धा अजून एक वेगळ्या प्रकारचा असा दिवा आहे. आणि रेट म्हणाल तर खूपच कमी आहे. 30 ते 40 रुपयामध्ये तुम्हाला अशा प्रकारे छान हे दिवे मिळून जातील. हे पहा, आणि मी वाट्या आणलेल्या आहेत. हे पहा, तर ही सुद्धा 30 ते 40च्या आतच आहे, म्हणजे 50 रुपयाच्या आतमध्येच आहे. फक्त काय झालं, हे मी घेताना मला ह्याच्या खूप जास्त क्वांटिटी मिळाली नाही, अगदी कमीच मिळाली. म्हणजे आपल्याला ह्या पूजेसाठी नैवेद्य म्हणून किंवा हळद कुंकूसाठी, अक्षदांसाठी वापरू शकतो. हे पहा, किती सुंदर अशा आहेत. तर हा सुंदर असा आपला सिल्वर कोटिंगचा सेट माझा तयार झालेला आहे. आणि आपण हा पद्मावती मेटल कारखान्याचा जो व्हिडिओ केलेला आहे, मी तिथून सगळं हे सर्व घेतलेलं आहे. हे पहा, अगदी छान अशा प्रकारे हे छोटंसं अगरबत्ती स्टँडसुद्धा आहे. मला गाय आणि वासराची मूर्ती हवी होती, तर ती सुद्धा मी घेतलेली आहे. कारण मी जी ऑनलाईन ऑर्डर केलेली होती तर ती मूर्ती अगदी खराब झाली, म्हणजे त्याचा कलर हे झालेला होता. तर ही पहा, किती सुंदर आहे, पाहू शकता तुम्ही. छान अशी आहे, वजनाला सुद्धा जड अशी आहे. हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची मी जी खरेदी केलेली आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, याच्या कोणत्या प्राइसेस तुम्हाला हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता या येत्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे पूजेचे आपले व्हिडिओज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहायचा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आणि हे जे सर्व आपण साहित्य आणलेलं आहे किंवा मी पूजा कशी करते, कोणती ज्वेलरी, कोणत्या वस्तू वापरते, त्या किती किमतीमध्ये असतात हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि पूजा कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आता हे जे आपण सर्व साहित्य पाहिलेलं आहे तर ते तुम्हाला पूजेमध्ये सुद्धा पाहायला मिळेलच. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच हटके आणि युनिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.